आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। महागाव येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर ढोरे यांनी 1 एकर शेतीमध्ये केले केळीचे उत्पादन। बार्शी टाकळी तालुक्यातील महागाव येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर ढोरे कृषी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन त्यामधून मिळालेली सबसिडीतून 1 एकर शेतीमध्ये केळीची लागवड केली। ज्ञानेश्वर ढोरे हे गेल्या अनेक वर्षापासून महागाव येथे विविध पिकाची लागवड करीत असतात। यावर्षी ज्ञानेश्वर ढोरे यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन केळी उत्पादन करायचं ठरवलं होतं आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं करायचं याची शहानिशा करून युवा शेतकरी ज्ञानेश्वर ढोरे यांनी महागाव येथे 1 एकर शेतामध्ये केळीची लागवड केली। ढोरे यांना मिळालेल्या योजनापासून त्यांना शेतीसाठी आर्थिक मदत झाली। नमस्कार, मी संगपाल वाहुरवाग, पाणी फाउंडेशनचा बार्शी टाकळी तालुक्याचा समन्वयक आहे, जिल्हा अकोला। महागाव हे बार्शी टाकळीवरून अगदी 2 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव आहे। या गावामध्ये राहणारे सरपंच ज्ञानेश्वर शेषराव ढोरे यांनी त्यांच्या 1 एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड केलेली आहे आणि आपण केळी पण पाहत आहात की केळीची क्वालिटी कशा पद्धतीनं त्यांनी त्याचं व्यवस्थापन केलेलं आहे। आज आपण पाहतो की आपल्याकडं भरपूर प्रमाणात शेती असते, पण आपण असे पिकं घेण्यास जरा कंटाळा करतो आणि खरं तर महागावसारखे जमिनी जर आपण पाहिली तर जमीन पण एवढी काही अशी खास नाही जशी केळीला पाहिजे तशी, आणि या मध्यम जमिनीमध्ये त्यांनी केळीचं हे डौलदार पीक महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधनं त्यांनी हे घेतलेलं आहे आणि नरेगामधून त्यांच्यासारखेच त्यांच्या गावातील जवळपास 10 शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं केळी पिकाची लागवड हे नरेगामधून केलेली आहे आणि त्याचे पैसेसुद्धा नरेगामधून त्यांना मिळालेले आहेत। आज आपण पाहतो की शेतकऱ्याला नगदी पिकाच्या मागे लागून सोयाबीन, तूर ही पिकं जर घेतले तर त्याच्यापासून बरंचसं शेतकऱ्याचं एवढा आपल्याला आर्थिक फायदा होत नाही, पण फळवर्गीय जर आपण पिकं घेतले तर नक्कीच त्याचा फायदा होते। म्हणून बार्शी टाकळी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी जुळून आपण जास्तीत जास्त आपल्या शेतावरती फळ लागवड असेल, बांधावरती वृक्ष लागवड असेल, बांबू लागवड असेल तर ह्या योजनेचा लाभ घेऊन आपली आर्थिक प्रगती करावी। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।